मौनी अमावस्येनिमित्त गंगास्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्याला एकच गर्दी केली होती। काल गंगास्नान केल्यानंतर पुन्हा आपल्या घराकडे परतण्यास भाविकांची सुरुवात झाली आहे। मात्र एकाच वेळेस सर्व भाविक पुन्हा परतीच्या मार्गाने लागल्याने प्रयागराजमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या वाहतूक कोंडीमध्ये गेल्या 18 ते 19 तासांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील जखणगाव येथील भाविकही अडकलेत। स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने भाविकांनी आता राज्य शासनाकडे मदतीची विनंती केली आहे। वाहतूक कोंडीत अडकलेल्या सर्व भाविकांसाठी किमान जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनानं करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे। आम्ही 26 जानेवारीला रात्री अहिल्यानगर शहरातून कुंभमेळा, प्रयाग, वाराणसी आणि अयोध्या यात्रेकरता निघालो। आमचा प्रवास अत्यंत सुखाने झाला। कुंभमेळ्यामध्ये आपल्या नगरच्या जवळपास 150 भाविकांनी शाही स्नान केलं, सर्व साधूंचे दर्शनं घेतली आणि सुखरूपपणे काल रात्री 12 वाजता आमच्या पार्किंगच्या स्थळी पोहोचलो आणि आमचा पुढील प्रवास चालू करण्याचा निर्णय घेतला होता। परंतु जेव्हा आम्ही 12 वाजता आमच्या पार्किंगच्या ठिकाणी आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की लाखो गाड्या आमच्या गाड्याच्या बाजूने पार्किंग झालेल्या आहेत आणि कुणीही यंत्रणेमध्ये त्याचा सुसूत्रपणा न ठेवल्यामुळे गाड्याच्या मध्ये अंतर आणि गाड्याच्या मध्ये असणारा रस्ता सगळा पॅक झाल्यामुळे कुठलीच गाडी बाहेर निघत नाहीये। आता आम्ही कशी तरी करून कच्च्या रस्त्याने थोड्या मातीच्या ढिगाऱ्याला सपाट करून हळूहळू गाड्या काढायचा प्रयत्न केला। 4 वाजता ती गाडी थोडीशी कच्च्या रस्त्यावरती आली, परंतु आता दुपारचे 12 वाजलेले आहेत। आमची गाडी गेल्या 1 तासापासून फक्त 1.5 किलोमीटर पुढे आलेली आहे। आम्हाला इथून अयोध्येसाठी जवळपास 170 किलोमीटरचं अंतर आहे। तरी आता इथे सगळं इथे ड्रायव्हर लोकांचे भांडणं चालू आहेत, इथे ड्रायव्हर लोकांचा वाद चालू आहे, इथे लोकांना पाणी मिळत नाहीये। 4-5 किलोमीटर पर्यंत कोणतं गाव नाही, इथे कोणताही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, इथे कुठे अन्न भंडारे नाही आहेत आणि हे होऊ शकतं याची कल्पना सुद्धा प्रशासनाला नसावी। याच्यासारखं दुर्दैव नाही। माझी सर्वांना एकच विनंती आहे की आता किमान एक व्यवस्था करा, जे पार्किंगमध्ये फक्त अडकलेले आहेत त्यांच्या गाड्या निघतील तेव्हा निघतील, पण किमान दिवसभर 2 दिवस त्यांना ज्या ठिकाणी अडकलेले आहेत तिथे पाणी आणि अन्न प्रशासनाने पुरवावं। नाही तर कदाचित हे फक्त शाही स्नान करून आले, सुखरूप पोहोचले, पण उपासमारीने आणि पाण्या वाचून तडफडून मरण्याची शक्यता आहे।